नमस्कार मित्रांनो, भारत करिअर अकॅडमीमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण तुमच्यासाठी पुन्हा एकदा नवीन टॉपिक घेऊन आलो आहोत। तर आजच्या टॉपिकचं नाव आहे भारतीय संविधान। संविधान कशा कशा टप्प्यातून तयार होत गेलं ते आपण आज बघणार आहोत। मित्रांनो, ज्यावेळेस इंग्रजांनी ठरवलं की आता भारतातून लुटण्यासारखं काही नाही, त्यावेळेस त्यांनी असा विचार केला की आता आपण भारतीयांना स्वातंत्र्य देणं उचितच नाही। परंतु अशा सिच्युएशनला आपली ती परिस्थिती नव्हती की आपण तो देश चालवू शकतो। त्यावेळेस पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, व्ही.पी. मेनन यांनी लॉर्ड माउंटबॅटन जे आपले शेवटचे व्हाईसरॉय होते त्यांना रिक्वेस्ट केली की जोपर्यंत भारत पूर्ण देशाला चालवण्याच्या स्थितीमध्ये येत नाही, भारताचं संविधान तयार होत नाही, तोपर्यंत तुम्ही आमचा देश सोडू नका की जेणेकरून आम्ही आमच्या पायावर उभं राहू शकतो आणि मग वाटल्यास तुम्ही आम्हाला स्वातंत्र्य द्या। 1942 मध्येच भारताला स्वातंत्र्य देण्याचा विचार सुरू होता, परंतु संविधान तयार नसल्यामुळे भारताला 1942 मध्ये स्वातंत्र्य मिळालं नाही। भारताला स्वातंत्र्य तर मिळालं, परंतु यामध्ये खूप काही बलिदान केलेलं आहे। जेवढं सोपं आपल्याला वाटतं तेवढं सहजासहजी आपल्याला हे स्वातंत्र्य मिळालं नाही, यासाठी खूप रक्त आपल्याला सांडावं लागलं आहे। 1600 शतकामध्ये ज्यावेळेस इंग्रज भारतावर आले त्यावेळेस त्यांनी भारतातील सर्व राजे राजवाड्यांसोबत एक करार केलेला होता। तो करार असा होता की इंग्रजांनी त्यांना सांगितले की ज्या वेळेस आम्ही भारताला स्वातंत्र्य देऊ त्यावेळेस पुन्हा ही जी राजेशाही आहे ते तुमच्या हातात येणार आणि पुन्हा तुम्ही भारतावर राज्य करू शकणार। मग ज्या वेळेस 1946 मध्ये भारताला स्वातंत्र्य देण्याचा विचार सुरू झाला अकॉर्डिंग टू कॅबिनेट मिशन, त्यावेळेस जेवढे राजे राजवाडे होते त्यांनी त्या जुन्या कराराची आठवण करून दिली की ब्रिटिशांनी जेव्हा भारत सोडून जाणार त्यावेळेस आम्ही संविधानाचा स्वीकार करणार नाही, तर आम्ही आमचं स्वतंत्र राज्य स्थापन करू। भारतापुढे पुन्हा एक संकट होतं की ब्रिटिश गेल्यानंतर भारतीय राजसत्ता कोण चालवणार, भारतीय राजसत्तेमध्ये लोकशाही येणार की पुन्हा राज्यशाही येणार, यामध्ये दुमत होते। अशा सिच्युएशनला ज्यावेळेस भारतीय संविधान तयार होण्याची चर्चा सुरू होती त्यावेळेस राजे राजवाड्यांनी जोर पकडला की आम्ही आमचे स्वतंत्र राज्य स्थापन करू, आमचे स्वतंत्र चलन आम्ही स्थापन करू, आमचा स्वतंत्र झेंडा असणार आहे, आमचे स्वतंत्र फौज असणार आहे, आमचे स्वतंत्र नियम असणार आहे। तर अशा सिच्युएशनला ज्यावेळेस भारताला स्वातंत्र्य देण्याचा विचार झाला त्यावेळेस भारताचे 562 तुकडे वेगवेगळे झाले, म्हणजे 562 संस्थान तयार झाले आणि भारतापुढे भारताचे संविधान तयार करण्यापेक्षा या 562 तुकड्यांचा एक भारत कसा बनावा हे मोठं संकट होतं। आणि या संकटाला तोंड देण्यासाठी अनेक नेत्यांनी खूप परिश्रम घेतले। त्यामध्ये जे प्रामुख्याने जे नाव येतात ते सरदार वल्लभभाई पटेल, पंडित जवाहरलाल नेहरू, व्ही.पी. मेनन। हे व्ही.पी. मेनन हे लॉर्ड माउंटबॅटन यांचे सचिव होते आणि स्वतः लॉर्ड माउंटबॅटन यांनी सुद्धा खूप परिश्रम घेतले या 562 तुकड्यांना एकत्र आणण्यासाठी। तर आपण बघूया टप्प्याटप्प्याने संविधान कसं तयार केलं। संविधान तयार करण्यासाठी अनेक लोकांनी सुरुवातीपासूनच प्रयत्न सुरू केलेले होते। 1922 मध्ये महात्मा गांधींनी संविधान सभा असा स्पष्ट शब्दोल्लेख न करता अशा प्रकारची एखादी सभा असावी असं त्यांनी सांगितलं होतं। आणि त्यांच्या नंतर 1934 मध्ये संविधान सभा असा स्पष्ट शब्दोल्लेख करण्याचा जो पहिला मान मिळतो तो मानवेंद्रनाथ रॉय यांना मिळतो। आणि त्यानंतर 5 डिसेंबर ते 7 डिसेंबर मध्ये 1934 ला ज्यावेळेस राष्ट्रीय काँग्रेसची ज्यावेळेस बैठक झाली, त्यांचे प्रत्येक वर्षी अधिवेशन भरत होते, त्यावेळेस ऑफिशियली बैठकीमध्ये संविधान तयार करण्याची मागणी टाकण्यात आली। आणि 1938 मध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांनी संविधान सभेची औपचारिक मागणी केली। मग अशा सिच्युएशनने हळूहळू संविधान सभा तयार करण्यासाठीचा प्रवास आपला सुरू झाला। 1940 मध्ये लॉर्ड लिनलिथगो यांचं एक कमिशन आलं, यालाच आपण ऑगस्ट ऑफर सुद्धा म्हणतो आपण। तर कमिशन मध्ये असं सांगण्यात आलं होतं की भारतीय संविधान मुख्यतः भारतीयांद्वारे तयार करण्यात येते आणि राष्ट्रीय काँग्रेसने याला विरोध केला। बघा, या शब्दाकडे लक्ष द्या, भारतीय संविधान मुख्यतः भारतीयांद्वारे तयार करण्यात येते। तर काँग्रेसचं असं म्हणणं आलं यामध्ये
की मुख्यतः नाही तर आम्हाला पूर्णतः भारतीय संविधान आमच्याद्वारे तयार करण्यात यावा असा अधिकार असला पाहिजे। जनरली काय व्हायचं मित्रांनो, की जर एखादी समिती स्थापन झाली आणि त्यामध्ये 2-3 जरी ब्रिटिश अधिकारी झाले तरी त्या समितीची धज्जा उडून जात होती किंवा जेही आपली योजना होती ती सक्सेस होत नव्हती। म्हणून राष्ट्रीय काँग्रेसच्या नेत्यांना हे चांगलं माहित होतं की भारतीय संविधान तयार करताना आपल्या समितीमध्ये जर 1-2 जरी ब्रिटिश अधिकारी असले तरी आपल्याला मनाप्रमाणे संविधान तयार करता येणार नाही। आणि राष्ट्रीय काँग्रेसने याचा कडेकोट विरोध केला की आम्हाला लॉर्ड लिन्लिथगो म्हणजे ऑगस्ट ऑफर आम्हाला मान्य नाही, कारण भारतीय संविधान हे मुख्यतः भारतीयांद्वारे नाही तर भारतीय संविधान हे पूर्णतः भारतीयांद्वारे तयार केली गेली पाहिजे। म्हणजे त्या संविधान समितीमध्ये किंवा त्या संविधान समिती जी तयार होणार त्यामध्ये एकही ब्रिटिश अधिकारी नको, असं राष्ट्रीय काँग्रेसने मागणी टाकली होती। आणि त्या मागणीचं जे फळ आलं ते आपल्याला आलं क्रिप्स मिशनद्वारे। सर स्टीफर्ड क्रिप्स नावाचे जे अधिकारी होते त्यांच्या मिशनद्वारे असं मान्य करण्यात आलं की भारतीय संविधान पूर्णतः भारतीयांद्वारे तयार करण्यात येईल। आणि या मागण्याला राष्ट्रीय काँग्रेसने सुद्धा दुजारा दिला की ठीक आहे, आम्हाला ही गोष्ट मान्य आहे। आणि त्याच सर स्टीफर्ड क्रिप्स मिशनच्याच योजनेनुसार 1946 मध्ये कॅबिनेट मिशन आलं। तर कॅबिनेट मिशन मध्ये हे सांगण्यात आलं होतं की संविधान कशा पद्धतीने तयार होणार। कॅबिनेट मिशन आपण थोड्या वेळानंतर बघूया। पहिले आपण हे बघू की जे 562 तुकडे तयार झाले भारताचे ते कसे एकत्र आले। ज्यावेळेस भारतीय संविधान तयार करण्यासाठीची सुरुवात झाली आणि भारताला स्वातंत्र्य मिळणार हे घोषित करण्यात आलं, अशा वेळेस भारताचे 562 तुकडे तयार झाले। आणि या 562 तुकडे तयार झाल्यानंतर या सगळ्या राज्यांना एकत्र आणण्याचं जे काम आहे, जी धुरा आहे ती सांभाळली सरदार वल्लभभाई पटेल यांनी। सरदार वल्लभभाई पटेल प्रत्येक राज्याकडे गेले, जे नवीन राज्य स्थापन झालेले होते, आणि त्यांनी साम दाम दंडभेद सगळ्या पद्धतीचा वापर करून या संपूर्ण 562 तुकड्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला। यामध्ये सगळ्यात अगोदर जे संस्थान सामील झाले ते आसामचे। सरदार वल्लभभाई पटेल आसामच्या संस्थानाकडे गेले आणि त्यांनी सांगितलं की भविष्यात जर तुमच्या राज्यामध्ये जर जनतेने उठाव केला, जसं फ्रान्समध्ये जनतेने उठाव केला होता आणि तिथल्या राजाला सगळ्या जनतेने त्या संपूर्ण राजाला आणि त्याच्या पूर्ण परिवाराला फाशीवर चढवलं होतं आणि तिथं फ्रान्समध्ये लोकशाही निर्माण झाली होती। आणि फ्रान्समध्ये लोकशाही निर्माण झाली, ह्या गोष्टी संपूर्ण जगामध्ये पसरल्या। अर्ध्या जगावर ब्रिटिशांचं राज्य होतं आणि फ्रान्सचं अनुकरण करून वेगवेगळ्या देशांमध्ये आंदोलन सुरू झाले आणि आपल्या देशातही लोकशाही स्थापन करावी असा विचार प्रत्येक देशाला वाटू लागला। आपल्याला एक फ्रान्सच्या उठावामुळे एक प्रेरणा आपल्याला मिळाली की आपणही ब्रिटिशांचा विरोध करून एक लोकशाही स्थापन करू शकतो। सेम फ्रान्सच्या लोकशाहीचा उदाहरण देत सरदार वल्लभभाई पटेल यांनी आसामच्या संस्थानाला सांगितलं की जर भविष्यात इथल्या जनतेने उठाव केला तर अशा वेळेस तुम्ही आमच्याकडे मदत मागायला येऊ नका, कारण की त्यावेळेस आम्ही तुम्हाला मदत करणार नाही। तर आम्हाला तुमची प्रॉपर्टी नको, तुमची राजेशाही नको, तुमचे नोकर चाकर तुमचेच असणारे, तुमची सत्ता जी असणार आहे, तुमची राजेशाही जी असणार आहे ती तुमचीच असणार आहे, तुमची धनदौलत तुमचीच असणार आहे। आम्हाला फक्त तुमच्या राज्यामध्ये परिवहनाची सुविधा मध्ये सुधारणा करण्याचा आम्हाला अधिकार असावा। जे पण नियम कानून असणार आहे ते नियम कानून भारतीय संविधानाद्वारे जे ठरवलेले असतील तेच नियम कानून तुमच्या जनतेला असणार आहे। तुमच्या राज्यामध्ये एज्युकेशन, तुमच्या राज्यामध्ये आरोग्य सुविधा, तुमच्या राज्यामध्ये ज्याही गव्हर्नमेंट फॅसिलिटीज असणार आहे त्या राबवण्याचा अधिकार भारतीय सरकारला असणार आहे। बाकी तुमची जी धन दौलत जायदाद जी राजेशाही ताट असणार आहे तो जशाच्या तसा असणार आहे। तर असं लालच देऊन भारतीय संविधानामध्ये तुम्हाला सामील व्हावं लागेल। तर सरदार वल्लभभाई पटेलांनी हे लालच दिलं आणि आसामचं असं पहिलं संस्थान होतं जे भारतीय संविधान सभेमध्ये भाग घेण्यासाठी तयार झालं। आणि ही एक आपल्यासाठी सगळ्यात मोठी एक विजयाची बातमी होती, कारण की आसाम त्यावेळेस खूप मोठं संस्थान होतं। आणि आसाम नंतर जे सेकंड नंबरला जे संस्थान भारतीय संविधान सभेमध्ये सामील होण्यासाठी जे तयार झालं
ते होतं नागपूरचं संस्थान. तर असे छोटे मोठे जे 562 संस्थान होते हे एकत्र यायला सुरुवात झाली. परंतु 3 संस्थान असे होते की जे भारत स्वतंत्र झाल्यानंतर सुद्धा भारतीय संविधान सभेमध्ये ते सामील झालेले नव्हते. त्यामध्ये एक संस्थान होतं जुनागड, दुसरं संस्थान होतं हैदराबाद आणि तिसरं संस्थान होतं जम्मू काश्मीर. हे तिघं संस्थान कशा पद्धतीने भारतीय संविधानामध्ये आणि संसदेमध्ये सामील झाले याच्यावर आपण एक वेगळा व्हिडिओ बघणार आहोत. कारण की तत्पूर्वी आपल्याला भारतीय संविधानाला सुरुवात करून आपल्याला हळूहळू जे मुख्य पॉइंट्स आहेत ते बघायचे आहे. आपण याही गोष्टींवर आपण एक प्रकाश टाकणार आहोत. तर अशा पद्धतीने भारतीय संविधान सुरू करण्यासाठी 1922 मध्ये महात्मा गांधींनी सांगितलं, 1934 मध्ये मनोहरलाल रॉय यांनी सांगितलं, 5 ते 7 डिसेंबर 1934 ला राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये भारतीय संविधान स्थापन करण्याचा निर्णय करण्यात आला. 1938 मध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांनी औपचारिक मागणी सुद्धा केली. 1940 मध्ये लॉर्ड लिंलिथगो म्हणजे ऑगस्ट ऑफर आली. 1942 मध्ये सर स्टफर्ड क्रिप्स यांनी जे मिशन मांडलं त्यामध्ये भारतीय संविधान पूर्णतः भारतीयांद्वारे तयार करण्यात येईल ही गोष्ट मांडण्यात आली. आणि त्यानंतर कॅबिनेट मिशनची स्थापना 1946 मध्ये झाली आणि कॅबिनेट मिशन द्वारेच भारतीय संविधानाची तयारी सुरू झाली होती. तर कॅबिनेट मिशनने काय सांगितलं की 1947 भारतीय स्वतंत्र कायद्यानुसार भारताचे 2 राष्ट्र तयार होणार, एक पाकिस्तान एक भारत. आणि त्यामध्ये भारतीय संविधान सभेला पूर्णतः अधिकार देण्यात आला की ते ब्रिटिशांचे जे जुने नियम होते ते पूर्णतः नष्ट करू शकतात किंवा ब्रिटिशांच्या जुन्या नियमांमध्ये बदल करू शकतात किंवा जे नवीन नियम आहेत ते ऍड करू शकतात. असं पूर्णतः सार्वभौमत्व भारतीय संविधानाला देण्यात आलं. हे जे सार्वभौमत्व प्राप्त झालं हे कॅबिनेट मिशन द्वारे प्राप्त झालं. आणि अशा पद्धतीने जेव्हा भारतीय संविधान तयार करण्याची एक प्रोसेस सुरू झाली तर पहिली बैठक 9 डिसेंबर 1946 ला भारतीय संविधानाची पहिली बैठक झाली. ही जी बैठक झाली ही कॉन्स्टिट्यूशन हॉल मध्ये झाली, म्हणजे आताचा सेंट्रल हॉल ऑफ पार्लिमेंट, म्हणजे आता ज्या ठिकाणी पार्लिमेंट आहे त्यावेळेस त्याला कॉन्स्टिट्यूशन हॉल म्हटलं जातं. 9 डिसेंबर 1946 ला भारतीय संविधान तयार होण्यासाठी पहिली बैठक बसवण्यात आली. आणि या बैठकीमध्ये डॉक्टर सचिदानंद सिन्हा यांची तात्पुरता अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली, हंगामी अध्यक्ष. डॉक्टर सचिदानंद सिन्हा यांचं नाव सुचवलं होतं जे बी कृपलानी यांनी. आता डॉक्टर सचिदानंद सिन्हाच हे का अध्यक्ष झाले तर आपण फ्रान्सच्या संविधानाचं अनुमोदन करून फ्रान्सच्या संविधानाचं अनुकरण करून आपण डॉक्टर सचिदानंद सिन्हा यांना तात्पुरता हंगामी अध्यक्ष बनवलं. फ्रान्सच्या संविधानामध्ये असं सांगण्यात आलं होतं की संविधान सभेचा अध्यक्ष असा व्यक्ती असावा जो वयाने ज्येष्ठतम असावा, म्हणजे ज्याचं वय सगळ्यात जास्त असणार तो व्यक्ती संविधान सभेचा अध्यक्ष होणार. आणि त्याच संविधानाचं अनुकरण करून आपण डॉक्टर सचिदानंद सिन्हा यांचं वय त्या काळामध्ये संपूर्ण संविधान सभेचे जे सदस्य होते त्यांच्यावर सगळ्यात जास्त वय डॉक्टर सचिदानंद सिन्हा यांचं होतं आणि म्हणून आपण त्यांना हंगामी अध्यक्ष बनवलं. ज्यावेळेस डॉक्टर सचिदानंद सिन्हा अध्यक्ष झाले त्यावेळेस त्यांनी जे सदिच्छा संदेश आपल्याला आलेले होते USA कडून, युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका कडून, चायना कडून आणि ऑस्ट्रेलिया कडून, त्या सर्वांचे जे एक सचिदा संदेशचा अर्थ असा असतो एक कॉंग्रॅच्युलेशनचा एक निरोप त्यांनी पाठवलेला होता, त्याचं वाचन करण्यात आलं. आणि वाचन झाल्यानंतर डॉक्टर सचिदानंद सिन्हा यांची तब्येत थोडी ते आजारी असल्यामुळे त्यांनी जे नेक्स्ट जे संविधान सभेची जी बैठक होती ती पुढे चालू करण्यासाठी फ्रँक अँथनी यांच्या हातात सोपवून, फ्रँक अँथनी त्यावेळेस ते उपाध्यक्ष होते. तर अशा वेळेस डॉक्टर सचिदानंद सिन्हा यांनी दुपारनंतर संपूर्ण संविधान सभेचे कामकाज जे ते फ्रँक अँथनी यांच्या हातात सोपवलं आणि संविधान सभा पुढे सुरू झाली. 2 दिवसानंतरच म्हणजे 11 डिसेंबर 1946 ला संविधान सभेची दुसरी बैठक बसली. आणि या दुसऱ्या बैठकीमध्ये डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे अध्यक्ष झाले आणि सर BN राव हे घटनात्मक सल्लागार झाले. डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांचं नाव सुद्धा JB कृपलानी यांनी सुचवलं होतं आणि त्याला अनुमोदन केलं होतं, त्याला सपोर्ट केला होता सरदार वल्लभभाई पटेल यांनी.
आणि सर बी.एन. राव यांचा घटनात्मक सल्लागार होण्यासाठी जे अनुमोदन केलं होतं ते लॉर्ड माउंटबॅटन यांनी केलं होतं. आणि अशा पद्धतीने डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना अध्यक्षाच्या चेअरवर बसवायचे जे काम केलं ते जे.बी. कृपलानी आणि सरदार वल्लभभाई पटेल यांनी केलं. तर अशा पद्धतीने संविधान सभेचे कारणीचे जे काम होते ते सुरू झाले. आणि सुरुवातीला संविधान सभा काय असते याचं नॉलेज कोणालाच नव्हतं, कारण की फार कमी लोक होते की ज्यांना संविधान सभेचं थोडंफार नॉलेज किंवा त्यांना संविधान काय असतं हे माहिती होतं. जे सर्वात अगोदर जे संविधान जे तयार झालं तर ते अमेरिकेचं झालं. परंतु अमेरिकेचं जे संविधान होतं ते जगातलं सगळ्यात लहान घटना म्हणून त्याला मानलं जातं, कारण की अमेरिकेच्या घटनेमध्ये फक्त 7च कलम आहे. जगातलं सगळ्यात मोठं जे संविधान आहे ते ब्रिटनचं संविधान आहे, परंतु ब्रिटनचं संविधान अलिखित संविधान आहे. म्हणजे ब्रिटनचं हे संविधान लिखित नाहीये. तर मग ब्रिटनचं संविधान लिखित नाही तर मग हे ब्रिटन अमेरिकेचे जे कार्यकाळ आहे ते कसे चालतात, तर तिथं मॅग्ना कार्टा नावाचा एक प्रकार असतो. मॅग्ना कार्टा म्हणजे एक नियमावली असते, त्यानुसार ब्रिटनचं संविधान चालत असतं किंवा ब्रिटनची लोकशाही चालत असते आणि USA ची सुद्धा लोकशाही त्या ठिकाणी चालत असते. असं म्हणायला हरकत नाही की संपूर्ण जगामध्ये सगळ्यात मोठं लिखित संविधान जे आहे ते भारतीय संविधान आहे. मग 11 डिसेंबर 1946 ला ज्यावेळेस आपली दुसरी कार्यकारिणी बैठक भरली, संविधान सभेची बैठक भरली, तर त्यावेळेस डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे मुख्य अध्यक्ष म्हणून झाले, सर बी.एन. राव हे घटनात्मक सल्लागार म्हणून झाले. आणि पुन्हा 2 दिवसानंतर पहिली बैठक बसली 9 डिसेंबर 1946 ला. त्या दिवशी डॉक्टर सचिदानंद सिन्हा अध्यक्ष झाले, परंतु हंगामी अध्यक्ष, आणि उपाध्यक्ष होते फ्रँक अँथनी म्हणून. त्याच्यानंतर दुसरी बैठक त्याच्याच 2 दिवसानंतर म्हणजे 11 डिसेंबर 1946 ला झाली. आणि त्या 2 दिवसानंतरच्या बैठकीचे अध्यक्ष झाले, कायमस्वरूपी अध्यक्ष ते डॉक्टर राजेंद्र प्रसाद, आणि घटनात्मक सल्लागार जे होते ते सर बी.एन. राव झाले. आणि पुन्हा त्याच्या 2 दिवसानंतर म्हणजे 13 डिसेंबर 1946 ला पंडित जवाहरलाल नेहरू यांनी उद्देश पत्रिका मांडली. आता उद्देश पत्रिका म्हणजे काय असतं, तर उद्देश पत्रिकामध्ये एखादी चित्रपटाचं ट्रेलर असतं. जसं 3 तासाचा चित्रपट कसा असेल हे आपण ट्रेलर बघून समजू शकतो, तसं ती उद्देश पत्रिका होती. म्हणजे सुरुवातीला जे भारतीय संविधानाचे जे सदस्य होते ते पूर्णतः ब्लाइंड होते, त्यांना काही माहित नव्हतं की संविधान कसं असतं, त्यामध्ये काय करावं लागतं. तर त्याचे जो एक आपण स्ट्रक्चर म्हणू शकतो की संविधान कसं तयार करावं लागतं, तर ते रॉ स्ट्रक्चर मांडण्याचं जे काम केलं ते उद्देश पत्रिकेने केलं. जेव्हा पंडित जवाहरलाल नेहरू यांनी ती उद्देश पत्रिका वाचून दाखवली त्यावेळेस त्यांना थोडी आयडिया लागली की जनरली संविधान कसं असतं आणि आपल्याला कुठल्या गोष्टींवर चर्चा करायची आणि कशा प्रकारे संविधान तयार होणार आहे. त्याच उद्देश पत्रिकेला मान्यता मिळाली 22 जानेवारी 1947, म्हणजे डिसेंबर संपला. 13 डिसेंबर 1946 ला उद्देश पत्रिका मांडण्यात आली, डिसेंबर महिना संपला आणि 22 जानेवारी 1947 ला त्या उद्देश पत्रिकेला मान्यता मिळाली. आणि उद्देश पत्रिकेवरूनच आपली भारतीय संविधानाची जी प्रस्तावना आहे ती घेण्यात आलेली आहे. त्यानंतर काही दिवसांनी म्हणजे 3 दिवसांनी पुन्हा एक बैठक भरली 25 जानेवारी 1947 ला. आणि त्या बैठकीत जसे फ्रँक अँथनी हे उपाध्यक्ष होते संविधान सभेचे, तसेच H.C. मुखर्जी हे सुद्धा उपाध्यक्ष म्हणून निवडून आले संविधान सभेवर. तर अशा पद्धतीने संविधान सभेचं कामकाज त्यावेळेस सुरू झालं. परंतु हे संविधान सभेचे जे सदस्य होते हे कसे निवडून आले, तर अगोदर संविधान ज्यावेळेस नव्हतं त्यावेळेस सगळे भारताचं जो कामकाज होतं ते चालवलं जात होतं भारतीय प्रांतीय मंडळ कायदा 1935 द्वारे. तर ज्यावेळेस संविधान तयार नव्हतं त्यावेळेस जे कायद्याचे जे कलम ज्या होत्या त्या कलम ज्या कायद्यामध्ये नमूद केलेल्या होत्या तो कायदा होता 1935 चा कायदा. त्याला आपण म्हणतो भारतीय प्रांतीय मंडळ किंवा ब्रिटिश प्रांतीय मंडळ 1935 कायदा. आजही संविधानामध्ये साधारणतः 250 कलम ज्या आहेत त्या जशाच्या तशा ब्रिटिश प्रांतीय मंडळ कायदा 1935 मधून जशाच्या तशा घेण्यात आलेल्या आहेत. साधारणतः 250 कलम. साधारणतः 20 कलम भारतीय स्वतंत्र कायदा 1947 म्हणून घेण्यात आलेला आहे. ज्या वेळेस संविधान ची मान्यता झाली म्हणजे संविधान पूर्ण तयार झालं किंवा संविधानाचा ज्यावेळेस आपण स्वीकार केला
किंवा संविधानावर ज्या तारखेला हस्ताक्षर झाले म्हणजे 26 नोव्हेंबर 1949 ला, त्यावेळेस भारतीय संविधानामध्ये एक प्रस्तावना, 8 अनुसूची, 22 भाग आणि 395 कलम होते. या 395 कलम मधून 250 कलम ज्या होत्या त्या जशाच्या तशा ब्रिटिश प्रांतीय मंडळ कायदा 1935 म्हणून घेण्यात आल्या. 20 कलम ज्या होत्या त्या भारतीय स्वतंत्र कायदा 1947 म्हणून घेण्यात आल्या होत्या. आणि ज्या उरलेल्या ज्या कलम होत्या त्या काही देशांच्या संविधानातून आपण घेतलेल्या होत्या. साधारणतः असं म्हटलं जातं की 60 देशांचा संविधानाचा अभ्यास करून त्यातल्या ज्या चांगल्या चांगल्या गोष्टी होत्या त्या निवडून आपण घेतल्या आणि त्या जशाच्या तशा नाही घेतल्या, तर भारताच्या भौगोलिक दृष्टीचा विचार करून किंवा भारताच्या संस्कृतीचा विचार करून त्याच्यामध्ये थोडी तडजोड करून थोडे चेंज करून आपण 60 देशांचा संविधानाचा अभ्यास केला आणि ज्याच्यात चांगल्या चांगल्या गोष्टी वाटल्या, ज्याच्यात थोडे थोडे बदल करायचे वाटले, तर ते बदल करून आपण या 60 देशांच्या संविधानाचा अभ्यास करून त्या कलम आपण भारतीय संविधानामध्ये इन्क्लूड करण्यात आलेले आहेत. तर अशा पद्धतीने 26 नोव्हेंबर 1949 ला ज्यावेळेस भारतीय संविधानावर हस्ताक्षर करण्यात आले त्या दिवशी भारतीय संविधानामध्ये एक प्रस्तावना, 8 अनुसूची, 22 भाग आणि 395 कलम होत्या. आज हल्ली जे आहे ती एक प्रस्तावना 8 अनुसूचीच्या ऐवजी 12 अनुसूच्या आहेत, 22 भागांच्या ऐवजी 25 भाग आहेत आणि कलम जे आहेत साधारणतः 460-70च्या आसपास आहेत. आता कलम मध्ये बऱ्याच लेखकांमध्ये तफावत आढळते. काही लेखक असं म्हणतात की कलम 395 आहे पण त्याच्याने उपप्रकार करण्यात आलेले, कलम कधी वाढत नसतात घटत नसतात असं त्यांचं म्हणणं आहे. परंतु काही लेखक असे म्हणतात की नाही, कलम वाढत असतात. म्हणून एवढं कन्फर्म आहे की 26 नोव्हेंबर 1949 ला एक प्रस्तावना होती, आजही एक प्रस्तावना आहे. 26 नोव्हेंबर 1949 ला 8 अनुसूची होत्या तर आज 12 अनुसूची आहे. 26 नोव्हेंबर 1949 ला 22 भाग होते तर आज 25 भाग आहे. परंतु तेव्हा 26 नोव्हेंबर 1949 ला 395 कलम होत्या तर आज काही लेखक 395 कलम सांगतात तर काही लेखकांनी कलम वाढवलेले आहेत. काही पुस्तकांना तुम्हाला 460 बघायला मिळतील, काही ठिकाणी तुम्हाला 480 बघायला मिळतील. तर त्याच्यामध्ये तफावत आढळते. तर तो एवढा चर्चेचा भाग नाही. ज्या गोष्टींमध्ये लेखकांमध्ये दुमत असतं त्या यावर प्रश्न विचारला जात नाही. तर आता हे संविधान सभेचे जे सदस्य होते हे कशा पद्धतीने निवडून आले? ब्रिटिश प्रांतीय मंडळ कायद्यानुसार 1937 मध्ये पहिल्यांदा भारतामध्ये निवडणुका घेण्यात आल्या आणि या निवडणुकांमध्ये राष्ट्रीय काँग्रेसने सहभाग घेतला. मग भारतीय नेत्यांना ब्रिटिशांच्या कार्यकारणामध्ये थोडाफार हस्तक्षेप करण्याचा अधिकार त्या निवडणुकांद्वारे प्राप्त झाला. परंतु झालं असं, साधारणतः 21 महिन्यानंतर राष्ट्रीय काँग्रेस कार्यकारिणीच्या सदस्यांनी या निवडणुका ज्या झाल्या होत्या आणि ते निवडून जे आले होते यांनी सगळ्यांनी राजीनामे दिले. त्याचं कारण असं होतं की 1937 मध्ये निवडणुका झाल्या, राष्ट्रीय कार्यकारिणीचे जे सदस्य होते की नेते होते ते निवडून आले. परंतु 1939 मध्ये दुसरं महायुद्ध सुरू झालं, द्वितीय विश्वयुद्ध सुरू झालं आणि त्या द्वितीय विश्वयुद्धामध्ये ब्रिटिशांनी अशी घोषणा केली की या 2 गटांमध्ये जे युद्ध आहे त्या 2 गटांमध्ये धुरीत शक्तीया आणि मित्र राष्ट्र असे 2 गट होते. तर त्या 2 गटांमध्ये जे युद्ध आहे तर भारतीय सैनिक किंवा भारतीय लोक हे ब्रिटिशांकडून लढतील अशी घोषणा ब्रिटिशांनी केलेली होती. मग यामुळे राष्ट्रीय काँग्रेसचे जे वरिष्ठ नेते ते नाराज झाले. त्यांनी सांगितलं की ब्रिटिशांनी आमच्याशी कुठल्याही प्रकारची सल्लामसलत न करता डायरेक्टली अशी घोषणा का केली की द्वितीय विश्वयुद्धामध्ये भारतीय लोक ब्रिटिशांकडून लढतील. कारण ज्यावेळेस प्रथम विश्वयुद्ध झालं, प्रथम विश्वयुद्ध 1914 ते 1918 4 वर्ष चाललं, त्यावेळेसही ब्रिटिशांनी आपल्याला वचन दिले होते की जसं विश्वयुद्ध संपणार तसं आम्ही तुम्हाला स्वातंत्र्य देणार. आणि याच वचनामुळे भारतीय सैनिकांनी, भारतीय लोकांनी जी लढाई होती ती ब्रिटिशांकडून लढली. जेव्हा विश्वयुद्ध संपलं तेव्हा ब्रिटिशांनी त्यांचं वचन पूर्ण केलं नाही, भारताला स्वातंत्र्य दिलं नाही. त्यामुळे आता राष्ट्रीय काँग्रेस होतं त्यांनी सांगितलं की आता सेकंड टाइम मी ब्रिटिशांवर विश्वास ठेवणार नाही.
म्हणून संपूर्ण राष्ट्रीय काँग्रेसने राजीनामे दिले आणि त्यानंतर 1939 ते 1945 निवडणुकाच झाल्या नाही, कारण की द्वितीय विश्वयुद्ध 6 वर्ष चाललं. या दौरान 1929 मध्ये ज्यावेळेस लाहोर अधिवेशनामध्ये राष्ट्रीय काँग्रेसची कार्यकारिणीची बैठक बसली, त्यावेळेस पंडित जवाहरलाल नेहरू यांनी असे घोषित केले की इथून पुढे भारतीय नागरिकांनी स्वतःला स्वतंत्र समजायचं आणि आपण स्वतंत्र आहोत. आणि म्हणून त्या वर्षापासून म्हणजे 26 जानेवारी 1930 पासून आपला पहिला स्वातंत्र्य दिवस साजरा व्हायला सुरुवात झाली. म्हणजे 15 ऑगस्ट 1947 ला ज्यावेळेस आपण स्वतंत्र झालो, तर त्यावेळेस अगोदर 26 जानेवारी 1930 पासून ज्यावेळेस पंडित जवाहरलाल नेहरू यांनी सांगितलं की इथून पुढे भारतीय नागरिक स्वतःला स्वतंत्र समजतील, तर त्यावेळेस भारताने स्वतःचा स्वातंत्र्य दिवस मनवायला सुरुवात केली आणि तो स्वातंत्र्य दिवस होता 26 जानेवारी 1930 पासून सुरुवात झाली. परंतु जेव्हा ऍक्च्युअल मध्ये 15 ऑगस्ट 1947 ला जेव्हा भारत स्वतंत्र झाला, त्यावेळेस मग 26 जानेवारीचं काय करायचं, मग तो 26 जानेवारी गणतंत्र दिवस म्हणून मनवायला सुरुवात झाली. तर अशा पद्धतीने 1937 मध्ये निवडणुका झाल्या. मग 1939 मध्ये त्यांनी राजीनामे दिले. 1945 पर्यंत निवडणुका झाल्या नाही आणि ज्यावेळेस द्वितीय विश्वयुद्ध संपलं त्यावेळेस पुन्हा 1945 मध्ये एंडिंगला निवडणुका झाल्या आणि निवडणुका झाल्यानंतर भारतीय प्रांतीय मंडळाच्या नुसार ब्रिटिश आणि जे निवडून आलेले सदस्य होते राष्ट्रीय काँग्रेसचे, त्यांनी सरकार स्थापन करायला सुरुवात केली आणि त्यांचा सगळा कार्यभार सुरू झाला. परंतु पुन्हा संविधान सभेच्या पुन्हा निवडणुका घेणं ही एक जटिल प्रक्रिया होती आणि वेळखाऊ प्रक्रिया होती आणि एवढा वेळ ना आपल्याकडे होता ना ब्रिटिशांकडे होता. मग त्यांनी असं ठरवलं की 1935च्या ब्रिटिश प्रांतीय मंडळाच्या कायद्यानुसार 1945 मध्ये जे सदस्य निवडून आलेले आहेत त्याच सदस्यांद्वारे भारतीय संविधानाच्या सदस्यांना निवडून द्यावे. आणि म्हणून 1945 मध्ये जे ऑलरेडी निवडणुका होऊन जे सदस्य निवडून आले होते त्या सदस्यांना अधिकार दिला की तुम्ही भारतीय संविधानामध्ये जे सदस्य नवीन उभे राहिलेले आहेत तर तुम्ही त्यांना निवडून द्या. अशा पद्धतीने ही जी जटिल प्रक्रिया होती ती शॉर्टकट मध्ये आवरण्यात आली आणि 1945 मध्ये पुन्हा भारतीय संविधानाच्या सदस्य पदासाठी निवडणुका झाल्या आणि कॅबिनेट मिशन मध्ये असं सांगण्यात आलं होतं की भारतीय संविधानामध्ये जे सदस्य म्हणून जे निवडून येतील त्या एकूण 389 जागा असतील. आणि या 389 जागांचं विभाजन कसं केलं होतं बघा मित्रांनो, 292 जागा ब्रिटिश प्रांतीय मंडळातून निवडून येतील ज्या की निर्वाचित असतील. 4 जागा भारतीय कमिशनर प्रांतातून निवडून येतील त्या सुद्धा निर्वाचित असतील. म्हणजे 292 जागा ब्रिटिश प्रांतीय मंडळातून, 4 जागा ब्रिटिश कमिशनर प्रांतातून, अशा टोटल 296 जागा. या 296 जागा निर्वाचित असणार आहेत आणि 93 भारतीय संस्थानिकांच्या प्रतिनिधींच्या जागा असणार आहेत. तर अशा पद्धतीने 292 4 कमिशनर प्रांताच्या आणि 93 जागा भारतीय संस्थानिकांचे प्रतिनिधी, अशा टोटल 389 जागांसाठी निवडणूक होणार होती. आता 292 आणि 4 कमिशनर प्रांताच्या ह्या ज्या जागा आहेत ह्या निर्वाचित जागा होत्या आणि 93 ज्या भारतीय संस्थानिकांच्या प्रतिनिधींच्या जागा होत्या त्या निर्वाचित जागा होत्या, सॉरी नामनिर्देशित होत्या. तर निर्वाचित आणि नामनिर्देशित म्हणजे काय फरक आहे ते बघा. निर्वाचित जागा म्हणजे ज्या निवडणूक लढवून येतात आणि नामनिर्देशित जागा म्हणजे ज्या विदाउट निवडणूक लढतात, विदाउट एनी इलेक्शन लढतात, ज्या डायरेक्ट नामनिर्देशित केल्या जातात त्या असतात. जसं तुम्हाला माहित असेल राज्यसभेमध्ये 12 जागा राष्ट्रपतीद्वारे नामनिर्देशित असतात, म्हणजे त्यांना कुठल्याही प्रकारची निवडणूक लढावी लागत नाही. जसं सचिन तेंडुलकर हे राज्यसभेमध्ये खासदार होते, हिरोईन रेखा ज्या होत्या त्या सुद्धा राज्यसभेमध्ये खासदार होत्या. तर या कुठल्याही प्रकारची निवडणूक लढताना डायरेक्टली राष्ट्रपतीद्वारे नामनिर्देशित होत्या, म्हणजे यांना निवडणूक लढायची गरज नाही. तर जे डायरेक्टली जातात विदाउट निवडणूक लढतात त्यांना नामनिर्देशित म्हणतात आणि ज्या सदस्यांना निवडणूक लढावी लागते ते असतात निर्वाचित असतात. तर असे 389 मध्ये 296 जागा निर्वाचित होत्या आणि 93 जागा भारतीय संस्थानिकांचे प्रतिनिधी होते. आता भारतीय संस्थानिकांचे प्रतिनिधी हा काय प्रकार आहे बघा. तर ज्यावेळेस संविधान सभेचे 389 सदस्यांची संख्या ठरवण्यात आली त्यावेळेस
भारतीय संविधान सभेमध्ये संस्थानिकांनी भाग घेण्यास नकार दिला. त्यांनी असं कारण सांगितलं की आम्ही राजे आणि आम्ही यांच्या खुर्चीला खुर्ची लावून बसणार तर आमचा अपमान असणार, तर आम्ही संविधान सभेत भाग घेणार नाही. मग याच्यावर एक उपाय काढण्यात आला. ठीक आहे, तुम्ही राजा आहात ना, तुमची राजेशाही आहे ना, तर तुम्ही संविधान सभेत बसू नका, तर तुमचे प्रतिनिधी संविधान सभेत पाठवा. म्हणून या 93 संस्थानिकांनी स्वतः संविधान सभेत भाग घेतला नाही, परंतु प्रत्येक संस्थानाकडून एक 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 प्रतिनिधी त्यांनी पाठवला. म्हणून भारतीय संस्थानिकांचे प्रतिनिधींच्या 93 जागा ज्या की नामनिर्देशित होत्या. तर अशा पद्धतीने 389 जागा ठरवण्यात आल्या आणि निवडणूक झाली. आणि त्या निवडणुकीमध्ये एकूण 217 जागा काँग्रेसच्या होत्या, परंतु 217 जागांमध्ये 208 जागा निवडून आल्या आणि साधारणतः 9 जागा ह्या निवडून आल्या नाही. 78 जागा मुस्लिम लीगच्या होत्या, परंतु 78 जागांमध्ये 73 जागा मुस्लिम लीगच्या निवडून आल्या आणि 5 जागा आल्या नाही. ज्या 8 जागा होत्या त्या अपक्ष होत्या, म्हणजे त्या कुठल्याही प्रकारच्या पक्षातर्फे आलेल्या नव्हत्या. 7 जागा प्रत्येकी एकेका पक्षाकडून होत्या, म्हणजे 7 पक्ष होते आणि प्रत्येक पक्षाच्या एक एक जागा निवडून आल्या. त्या जसं कृषक प्रजा पार्टी होती, किसान पार्टी होती, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष होता, फेडरेशन शेड्यूल कास्ट पक्ष होता. तर असे विविध 7 पक्ष होते, त्यांच्या प्रत्येकी एक एक जागा निवडून आलेल्या होत्या. म्हणजे 208 जागा राष्ट्रीय काँग्रेसच्या, 73 जागा मुस्लिम लीगच्या, 8 जागा अपक्ष होत्या, 7 जागा ज्या होत्या त्या प्रत्येकी एकेका पक्षाकडून होत्या. अशा याच्या जागा निवडून आल्या. त्या संपूर्ण जागांमध्ये 15 महिला सुद्धा होत्या. म्हणजे या 389 सदस्यांमध्ये 15 महिलांनी नेतृत्व केलेलं होतं. तर अशा पद्धतीने भारतीय संविधान सभेमध्ये जे सदस्य निवडून आले होते संविधान तयार करण्यासाठी, त्या सदस्यांची निवड करण्यात आली आणि भारतीय संविधानाला सुरुवात झाली. आता यामध्ये ज्यावेळेस पहिल्या बैठक 9 डिसेंबर 1946 ला भरली, तर त्या पहिल्या बैठकीला भारतीय संस्थानिकांचे जे प्रतिनिधी होते त्यांनी भाग घेतला नाही. संस्थानिकांनी या संविधान सभेत भाग घेण्यास नकार दिला आणि मुस्लिम लीगने स्वतंत्र पाकिस्तानची मागणी केल्यामुळे त्यांनी या संविधान सभेत भाग घेण्यास नकार दिला. तर अशा पद्धतीने जरी 389 सदस्य निवडून आले होते, तरी सुद्धा पहिल्या संविधान सभेच्या बैठकीला म्हणजे 9 डिसेंबर 1946 ला फक्त 211 सदस्य उपस्थित होते. आणि त्याच दिवशी जे हस्ताक्षर झाले, म्हणजे ज्या दिवशी बैठका व्हायच्या त्या दिवशी बैठक संपल्यानंतर एक रजिस्टरवर त्यांना सह्या कराव्या लागत होत्या की आम्ही प्रेझेंट होतो असे. तर 211 जरी सदस्य होत्या तरी त्याच दिवशी 207 सदस्यांनी सह्या केल्या होत्या आणि त्या 207 सदस्यांमध्ये 9 महिला होत्या. अशा पद्धतीने या आकडेवारीला फार परीक्षेच्या दृष्टिकोनातून फार महत्व आहे आणि ह्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवल्या पाहिजे की जेणेकरून याच्यावर खूप सारे प्रश्न विचारले जातात. तर अशा पद्धतीने संविधान सभा तयार होण्याची एक प्रक्रिया सुरू झाली आणि एक एक करता करता संविधान सभा तयार करण्यासाठी एक एक मुद्द्यावर चर्चा होत गेली. तर संविधान सभेचं जे एक बेसिक स्ट्रक्चर होतं तर ते स्ट्रक्चर तुम्हाला सांगतो. तर संविधान सभेमध्ये 2 भाग करण्यात आले, एक केंद्र शासन पद्धत आणि दुसरी राज्य शासन पद्धत. आता केंद्र शासन पद्धतीमध्ये काय असतं ते सांगतो. तर केंद्र शासन पद्धत मध्ये एक कार्यकारी मंडळ असतं, दुसरं असतं कायदे मंडळ, तिसरं असतं न्याय मंडळ. आणि सेम टू सेम राज्य शासन पद्धत मध्ये सुद्धा एक कार्यकारी मंडळ असतं, कायदे मंडळ असतं आणि न्याय मंडळ असतं. आता पहिले केंद्र शासन पद्धतीमध्ये कार्यकारी मंडळ, कायदे मंडळ, न्याय मंडळाचं काय कार्य असतं, कोण कोण सहभागी असतं ते बघूया. तर सगळ्यात पहिले आपण केंद्र शासन पद्धतीमध्ये न्याय मंडळाची भूमिका काय ते बघणार आहोत आपण. तर केंद्र शासन पद्धतीमध्ये जे न्याय मंडळ असतं तर न्याय मंडळाचं प्रमुख कार्य आहे देशासाठी कायदे तयार करणं. सॉरी, न्याय मंडळ म्हणतो, कायदे मंडळाचं कार्य आहे देशासाठी कायदे तयार करणं. तर जे कायदे मंडळ आहे त्यांनी देशासाठी कायदे तयार केलं आणि कायदे मंडळामध्ये राष्ट्रपती, त्यानंतर उपराष्ट्रपती, त्यानंतर संसद मध्ये राज्यसभा आणि लोकसभा असतं. लक्षात घ्या, या कायदे मंडळामध्ये उपराष्ट्रपतीचा रोल तेव्हाच होतो ज्यावेळेस राष्ट्रपती नसणार. जोपर्यंत राष्ट्रपती आहे तोपर्यंत उपराष्ट्रपतीचं काही कार्य नाही. तर असं म्हणायला हरकत नाही. तर कायदे मंडळामध्ये राष्ट्रपती असतो, राज्यसभा असते आणि लोकसभा असते.
आणि संपूर्ण याला मिळून संसद असं म्हणत असतो. म्हणजे राष्ट्रपती, लोकसभा आणि राज्यसभा या संपूर्ण गोष्टीला मिळून आपण म्हणत असतो संसद. तर या पद्धतीने कायदे मंडळाने कायदे तयार केला. मग आलं कार्यकारी मंडळ. तर जे कायदे देशासाठी कायदे मंडळाने तयार केले ते राबवण्याचं जे प्रमुख भूमिका असते ती भूमिका असते कार्यकारी मंडळाची. मग कार्यकारी मंडळामध्ये कोण कोण असणार? तर कार्यकारी मंडळामध्ये असणार राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधानाचे मंत्रिमंडळ आणि असतो महान्यायवादी. महान्यायवादी म्हणजे अटॉर्नी जनरल. त्या संपूर्ण लोकांचे काम असते की देशासाठी जे कायदे तयार केले कायदे मंडळाने त्यांना राबवणे. आणि मग अंतिम कार्य येते न्यायमंडळाचं. तर ज्यांनी कायदे तयार केले किंवा जे कायदे राबवत आहात किंवा कायद्याचं कोणी उल्लंघन केलं, कोणी कायदा प्रामाणिकपणे त्याचा वापर नाही केला किंवा दुरुपयोग केला, त्या सगळ्यांना शिक्षा देण्याचं जे काय असतं ते न्यायमंडळाचं असतं. किंवा एखादी असा कायदा की ज्या कायद्याने संविधान सभेच्या मूलभूत पायाला तडा जाणार असेल असा कायदा जर न्यायमंडळाने जर पारित केला तर त्याला नष्ट करण्याचा अधिकार न्यायमंडळाला असतो. तोपर्यंत न्यायमंडळ कायदे मंडळाच्या कार्यात हस्तक्षेप करत नाही. जोपर्यंत असा कायदा तयार होत नाही की ज्याच्याने संविधान सभेच्या मूळ पायाला तडा जात आहे असा कायदा तयार होत नाही तोपर्यंत न्यायमंडळाचा हस्तक्षेप करत नाही. प्रत्येक मंडळाला एक स्वतंत्र दिलेलं आहे, कोणीच कोणाच्या कार्यामध्ये हस्तक्षेप करत नाही. सेम पद्धत राज्य शासनामध्ये सुद्धा आहे. राज्य शासनामध्ये सुद्धा कायदे मंडळ आहे, कार्यकारी मंडळ आहे, न्यायमंडळ आहे. तर राज्य शासनामध्ये कायदे मंडळामध्ये येतं विधानमंडळ. विधानमंडळामध्ये कोण कोण असतं? तर विधानमंडळामध्ये राज्यपाल असतो, विधानसभा असते आणि विधान परिषद असते. तर या तिघांचं काम आहे राज्यासाठी कायदे तयार करणं. हे जे कायदे तयार केले हे राबवण्याचं काम असतं कार्यकारी मंडळाचं. मग राज्य शासन पद्धतीमध्ये कार्यकारी मंडळात कोण कोण असतं? तर राज्य शासन पद्धतीत कार्यकारी मंडळामध्ये असतो राज्यपाल, मुख्यमंत्री, मुख्यमंत्र्यांचे मंत्रिमंडळ आणि महाधिवक्ता. महाधिवक्ता म्हणजे ऍडव्होकेट जनरल. महान्यायवादी म्हणजे अटॉर्नी जनरल आणि महाधिवक्ता म्हणजे ऍडव्होकेट जनरल, जो राज्याचा कायदे बाबींमध्ये सल्ला देण्यासाठी एक प्रतिनिधी असतो. तर या सगळ्या लोकांचं काम असतं जे कायदे मंडळाने कायदे तयार केले त्यांना राबवण्याची जिम्मेदारी यांची असते. आणि जर ते कायदे जर प्रॉपर राबवले नाही किंवा त्या कायद्यांचं उल्लंघन होत असेल किंवा दुरुपयोग होत असेल तर त्याला शिक्षा देण्याचं काम जे असतं ते असतं न्यायमंडळाचं. केंद्र शासन पद्धतीमध्ये न्यायमंडळात कोण कोण सामील आहे बघा. तर केंद्र शासन पद्धतीमध्ये न्यायमंडळामध्ये सामील आहे सर्वोच्च न्यायालय जे की दिल्लीमध्ये आहे, उच्च न्यायालय जे प्रत्येक राज्याला असतं, आपलं महाराष्ट्राचं उच्च न्यायालय मुंबईला आहे, आणि कनिष्ठ न्यायव्यवस्था. कनिष्ठ न्यायव्यवस्थेमध्ये त्याच्यामध्ये खंडपीठ येतात, जिल्हा न्यायालय येतात आणि तालुका न्यायालय येतात. सेम राज्य शासन पद्धतीमध्ये न्यायमंडळामध्ये कोण येतं? उच्च न्यायालय येतं आणि कनिष्ठ न्यायव्यवस्था येते, म्हणजेच जिल्हा न्यायालय, खंडपीठ आणि तालुक्याचे न्यायालय ते. तर अशा पद्धतीने संविधान सभा तयार करण्यासाठी या तीन प्रमुख घटकांना समोर ठेवण्यात आलं आणि त्याचाच विचार करून संविधान तयार करण्यात आलं. तर अशा पद्धतीने आजचं जे लेक्चर आहे संविधान सभेची एक बेसिक माहिती आपण घेतलेली आहे. तर आजचं लेक्चर आपण इथंच संपवूया. पुढच्या लेक्चरमध्ये आपण संविधान सभेमध्ये कुठल्या कुठल्या कलमा घेण्यात आल्या, कुठले कुठले भाग घेण्यात आले आणि त्यामध्ये सगळ्यात अगोदर जो फोकस टाकण्यात आला तो फोकस म्हणजे जो आपले मूलभूत हक्क आहे, फंडामेंटल राईट्स, त्याच्यानंतर राज्याचे मार्गदर्शक तत्व, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ द स्टेट आणि फंडामेंटल ड्युटीज म्हणजे मूलभूत कर्तव्य. तर या तीन गोष्टींवर आपण फोकस करणार आहोत. तर धन्यवाद मित्रांनो. आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. कमेंटमध्ये तुम्हाला जर संविधानाबाबत काही माहिती हवी असेल तर ते कमेंटमध्ये प्रेस करा. कुठल्या वेगळ्या टॉपिकवर तुम्हाला व्हिडिओ हवा असेल तर तेही आम्हाला कमेंटमध्ये टाकून सांगा. आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका की जेणेकरून तुम्हाला आपले नेक्स्ट अपकमिंग व्हिडिओ जे आहेत ते बघायला मिळतील. थँक्यू सो मच.